बघा आता एकदम छोटासा प्रश्न आहे, कोण येतो? तुम्हाला मी ज्या गोष्टी बोलतो त्याची प्रचिती कदाचित तुम्हाला म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल की जो विद्यार्थी खूप खोलात जाऊन अभ्यास करतो त्याला याची निश्चितपणे प्रचिती येईल. मी बोलतोय त्याच्यामध्ये किती सत्यता आहे, 100% खरं आहे, पूर्ण सत्यता आहे त्याच्यामध्ये की तुम्हाला खोलात जाऊन अभ्यास करणं का गरजेचं आहे. वरवरच्या अभ्यासाने तुम्हाला काही करेक्ट येत नसतं. बघा कोण येतो, दोनच शब्दांचा प्रश्न आहे. मी तुम्हाला काय सांगितलं की तुम्ही डब्ल्यूएच टाईप आणि येस नो टाईप क्वेश्चनच्या रचना पूर्ण अगदी अचूक तोंडपाठ करा, असं मी तुम्हाला वारंवार परत परत सांगतो, कारण तुम्ही कधीच कन्फ्युज होणार नाही. बघा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न उद्या जाऊन म्हणजे मी खूप साऱ्या महाराष्ट्रातील इंटेलिजंट लोकांना पाहिलेले आहे, ते बोलताना जिथे मिस्टेक करतात मला कळतं ते, मला म्हणजे मी काही सगळ्यात हुशार अशातला भाग नाही, ते ज्याचा चांगला अभ्यास त्याला कळतं की ह्या माणसाने इथे मिस्टेक झाली का, फरक नाही पडत त्याच्याने, एक दोन मिस्टेक नाही, मिस्टेक प्रत्येकडून माझ्याकडून पण होत असते, ते सांगू शकत नाही, होतातच. जेव्हा ती लक्षात येते आपण ती मिस्टेक रेक्टिफाय करायची असते. ओके, सो कोण येतो ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे, अचूक उत्तर म्हणजे याचं मराठी ट्रान्सलेशन आहे ते आपल्याला येण्यासाठी बघा आपण कोण म्हणजे हू. ओके, हा शब्द लिहिला, डब्ल्यूएच शब्द लिहिला. बघा डब्ल्यूएच नंतर काय येणार, सहाय्यकारी क्रियापद. ओके, सहाय्यकारी क्रियापद. कोण येतो, आता तुम्हाला हे माहित नाही की कोण येतो, कर्त्याचं नाव तर तुम्हाला माहित नाही, लक्षात घ्या. मग कर्त्याचं नाव जर तुम्हाला माहित नाहीये, मग तुम्ही डब्ल्यूएच नंतर सहाय्यकारी क्रियापद तुम्ही लिहून टाका. चला नियमानुसार जर आपण, तर तो जो कोणी करता असेल तो ही शी आणि इट पैकीच एक असेल ना, बरोबर. मग तो ही शी इट पैकी असल्यामुळे इथे सहाय्यकारी क्रियापद लिहिला आपण, डज. बघा आता मी हे बोलतोय, एखादा विद्यार्थी नवीन आहे, पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर येतो, बरोबर काय चाललंय, कुठून आणलं डज, मागे जा सिस्टमॅटिकली अभ्यास करा. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना एक जबरदस्त प्लॅटफॉर्म या आपल्या स्टेप बाय स्टेप चॅनलच्या माध्यमातून एक निर्माण झालेला असं म्हटलं तरी हरकत नाही. प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेप शिकतोय आपण. अचानक ह्या चॅनल, अचानक आजचा व्हिडिओ जो पाहतो त्याला कळणार नाही. बघा सगळं आपण डज म्हणजे काय तिथून सुरुवात केलेली, हा डज कसा आला काय वगैरे सगळं मागे जाऊन तिथून रेग्युलरली व्हिडिओ बघा. हू डज, डब्ल्यू शब्द सहाय्यकारी क्रियापद आता येईल करता. पण आता प्रश्न असा आहे की कोण येतो, ह्याच्यामध्ये जो येणार आहे तोच करता येईल, त्याचं नाव तर माहित नाहीये. ओके, जर त्याचं नाव माहित नाहीये बोलल्यानंतर ते आपण इथे लिहू शकत नाही. मग डज नंतर आपल्याला डायरेक्टली काय लिहावं लागेल, येण्यासाठी क्रियापद येते काय लिहावं लागेल, कम. बरोबर. आता डज आणि कम एकत्र लिहिलं मधलं आपण क्रिया बघा, व्यवस्थित लक्षात घ्या. हा ऍक्च्युली पाहायला गेलं ना तर हा खूप शार्प प्रश्न आहे, खूप शार्प प्रश्न आहे. हा दोनच शब्दांचा हा प्रश्न दिसतो खरं तुम्हाला, पण हा अतिशय शार्प प्रश्न आहे की हू डज कम. याच्यामधला जो करता आहे तो करता याच्यासाठी आपण लिहू शकत नाही, कारण कोण येतो हेच आपल्याला माहित नाहीये. तो तृतीय पुरुषी एक वचनीच असणार ना, तो येणार तो एक तर पुरुष असणार, स्त्री असणार किंवा लहान बाळांच्या पैकीच कोणीतरी असणार, बरोबर. डब्ल्यूएच शब्द लिहिला तुम्ही, हू सहाय्यकारी क्रियापद लिहिलं तुम्ही डज, आणि त्याच्यानंतर जे करता लिहिणार होतो ते करता तुम्ही लिहू शकत नाही कारण तुम्हाला माहित नाही. मग त्याच्यानंतर तुम्हाला काय लागेल, थेट कम, आणि तुम्हाला प्रश्नचिन्ह लिहावं लागेल. परंतु इंग्रजीमध्ये मात्र जेव्हा तुम्ही हा प्रश्न विचारता तेव्हा बघा मी तुम्हाला सांगतो ना, आपण जे फॉर्म्युला ज्या पद्धतीने चाललोय ना ते सर्वांना मान्य करावंच लागेल आज उद्या. इंग्रजीमध्ये हा प्रश्न लिहिताना बघा कसं लिहितात, हू कम्स. खरं तर मी या एका गोष्टीवर, या एका प्रश्नावर तुमचं एक नाही सलग म्हणजे बोलतो 60 मिनिटाचं लेक्चर घेऊ शकतो म्हणजे ते गरजेचं आहे खरं तर सांगणं. परंतु ते मी आता जितकं त्याचं एका वाक्याला इतकं वेळ आपण देऊ शकत नाही. म्हणून हू डज कम, हू डज कम हे इंग्रजीमध्ये हा प्रश्न लिहिताना असं लिहितात, हू कम्स. म्हणजे मी तुम्हाला हे समजावून सांगतोय म्हणून, अदरवाईज इंग्रजीमध्ये हे डज कम असं कोणी म्हणत नाही, डिरेक्टली काय बोलतात, हू कम्स. मग आता माझा प्रश्न असा आहे की मला एखाद्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्याला समजावून सांगायचं आहे की बाबा हे हू कम्स कसं येतं. मग मी त्याला सांगणार डब्ल्यूएच टाईप क्वेश्चनची रचना, डब्ल्यूएच शब्द सहाय्यकारी क्रियापद करता, पण ही कम्स काय, तर मग तुमच्या हे लक्षात येईल. मी तुम्हाला काय सांगितलेलं, गो म्हणजे दुसरं तिसरं काही नसून बघा, डू प्लस गो इक्वल्स गो. बघा डज म्हणजे गोज म्हणजे दुसरं तिसरं काय नसून, गोज म्हणजेच काय, डज प्लस गो इक्वल्स गोज. तसं एक कम्स म्हणजे दुसरं तिसरं काय नसून, डज प्लस कम इक्वल्स कम्स. मी काय बोलतो कळतं तुम्हाला? जे विद्यार्थी हा चॅनल रेग्युलर फॉलो करत असेल त्यांना बघा कळेल मी तुम्हाला किती एकदम होतं ना विज्ञाननिष्ठ पद्धतीने, गणिती पद्धतीने आपण शिकतोय की हा कम्स, ह्याचं उत्तर कुठे दिलेलं नाही. खूप सारी पुस्तकं शोधली मी, हे कम्सच कसं काय येणार,
तर मग त्याच्यासाठी त्याचा अर्थ तसं होतं की डज नंतर करता यायला पाहिजे, तो करता आला नाही. मग जर करता आला नाही तर डज आणि कम एकत्र आले, मग डज आणि कम एकत्र आल्यानंतर होणार काय, तो कम्सच होणार, दुसरं काय होणार. म्हणजे तुम्ही आम्हाला सांगताना सांगणार की हू कम्स, पण तो कसा येतो ते नाही सांगणार. नाही मुलगा कन्फ्युज होणार, विद्यार्थी कन्फ्युज नाही होणार. आता ते कन्फ्युजन राहिलेले नाही. तुम्हाला मी बघा किती क्लिअर कट सांगितलेले आहे की गो म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या डू प्लस गो म्हणजे गो, गोज म्हणजे डज प्लस गो म्हणजे गोज, आणि हे डज प्लस कम एकत्र झाल्यानंतर काय होणार, कम्स म्हणजे दुसरं तिसरं काय नसून डज प्लस कम. परंतु हे झालं कशामुळे, मध्ये ती कर्त्याची जी भिंत होती ती वजा झाली. कारण कोण येतोय बघा, खूप सारा चिंतन होऊ शकतं. कारण कोण येतो ह्याचा अर्थ तो जो करता आहे तोच येतो. आता त्याचा उल्लेखच केलेला नाही बोलल्यानंतर तो आपण इथे लिहू शकत नाही. डब्ल्यू शब्द सहाय्यकारी क्रियापद, करता क्रियापदाचे योग्य रूप, वाक्याचा भाग आणि प्रश्नचिन्ह, वाक्याचा छोटा वाक्याचा भाग कुठला प्रश्नचिन्ह. मग हा डज नंतर जो करता होता तो जर करता आपण लिहिला असता तर डज आणि कम एकत्र नसतं आलं, ते वेगवेगळं राहिलं असतं. पण जर करता निघून गेला इथून, मग डज आणि कम एकत्र आला, आणि डज आणि कम जर एकत्र आले की त्याला म्हणतात कम्स. मग मी हा जो फॉर्म्युला तयार केला मी आजपर्यंत कुठल्याच पुस्तकामध्ये पाहिलेला नाही. मग तो माझा मी स्वतःहून तयार केला की गो म्हणजे दुसरं तिसरं काय नसून डू प्लस गो इक्वल्स गो, डज म्हणजे दुसरं तिसरं काय नसून गोज म्हणजे दुसरं तिसरं काय नसून डज प्लस गो इक्वल. कारण त्याच्याशिवाय व्हेअर डज ही गो हा प्रश्न येणार कसा काय. आता त्यांची जी भाषा त्यांनी त्यांच्या पद्धतीने आपल्यासमोर ठेवलेली आहे. खोलात अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं की कम्स म्हणजे दुसरं तिसरं काय नसून डज प्लस कम. मग हा आता तुम्हाला मी सांगतो की थेट मी हे वाक्य न लिहिता हे डायरेक्ट तुम्हाला प्रश्न दिला असा हू कम्स, मग तुम्हाला तुमच्या नशिबात काय ते पाठच करणे आणि मग कन्फ्युजन हू कम्स कसं आलं. पण हू कम्स कसं आलं तर डब्ल्यू शब्द सहाय्यकारी क्रियापद, करता कोण येतो माहितच नसल्यामुळे करता इथं लिहू शकत नाही, नंतर क्रियापद योग्य रूप कम क्वेश्चन मार्क झाला. आता कर्त्याची भिंत निघून गेल्यामुळे डज आणि कम एकत्र झालं, डज आणि कम एकत्र झाल्यानंतर काय कम्स. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो मी कुठल्याही पुस्तकामध्ये हे पाहिलेलं नाहीये. कारण मी स्वतः जेव्हा सुरुवातीला कधी अभ्यास केला मी कन्फ्युज होतो. आणि महाराष्ट्रातील कित्येक विद्यार्थी हे ह्या सगळ्या गोष्टी नाही कोण येतो एवढंच होतं, आम्हाला येतं इंग्रजी. मला बोलण्यासारखं खूप काही आहे. असो, जर तुम्ही खरोखर प्रामाणिक असाल, मी बोलतोय माझ्या बोलण्यात मी आणि हे काय मी माझ्या मनाने सांगत नाहीये. बघा डज आणि कम एकत्र आल्यानंतर कम्स येतं, ते हू कम्स असं म्हणतात ते, पण ते कसं येतं कोणी सांगायला तयार नाही. ते कसं येतं आपण शोधून काढलं पाहिजे ना. डब्ल्यू शब्दानंतर सहाय्यकारी क्रियापद आलं मग करता येणार, मग करता तो तिथे आपण लिहू शकत नाही, कोणी माहित नाही आपल्याला. नंतर कम, मग डज कम एकत्र झाल्यानंतर ते कम्सच लिहावं लागेल. मग असं लिहावं लागेल तर मग फोडून सांगा पण ना की बाबा गो म्हणजे डू प्लस गो, गोज म्हणजे डज प्लस गो, तसंच कम्स म्हणजे डज प्लस कम. ते सांगायचं नाही काय नाही, ते पोरगं कन्फ्युजन बसणार. अगोदर त्याला काही येत नाही, त्याच्यानंतर हा सगळा मार्केटिंगचा जमाना, शॉर्टकट मध्ये ट्रिक शिकवतो, आमकं शिकवतो, हे शिकवतो, ते शिकवतो. तो आपला विषय नाही, हे लक्षात घ्या. कोण येतो हू कम्स. आता याच्यापेक्षा जबरदस्त पुढे कोण, म्हणजे तुम्हाला हे वाक्य हू डज कम असं लिहायचं नाही बरं का, तुम्हाला हू कम्स असंच लिहायचं आहे. कारण ते डज कम एकत्र झालं म्हणजे कमच होणार ना, दुसरं काय असं तुम्हाला म्हणजे अभिप्रेत नाही आले लिहिणं. हू कम्स कसं येतं ते ह्या पद्धतीने येतं. हू नंतर सहाय्यकारी क्रियापद करता लिहू शकत नाही कारण तो त्या प्रश्नामध्ये विचारला गेलेला आहे, तेच उत्तर अभिप्रेत आणि हे डज कम एकत्र आलं झालं कम्स. चला पुढे जाऊ. आता हेच जेव्हा निगेटिव्ह प्रश्न विचारला जातो, कोण येत नाही. बघा म्हणजे हे जे आपण लिहिलं हे तुम्हाला वाक्य जे लिहायचं ते हे लक्षात ठेवा, हे वाक्य तुम्हाला लिहायचं नाहीये. मी तुमच्या समजुतीसाठी सांगितलं, म्हणजे एकदमच खोलात जाऊन याच्या पुढे तर मलाही माहित नाही आहे ना, आता त्याच्या पुढे काय असू तरी काय शकतं असो. चला कोण येत नाही, निगेटिव्ह जर वाक्य असेल तर बघा काय होणार हू. बरोबर. आता निगेटिव्ह वाक्यांबद्दल बघा तुम्ही लक्षात घ्या, मला खूप बोलावंसं वाटतं पण तेवढा वेळ नाहीये. आपण निगेटिव्ह सेंटेन्स जेव्हा आपण तयार केले त्या निगेटिव्ह सेंटेन्स बघा तुम्ही सिस्टमॅटिकली शिका. खूप निगेटिव्ह कुठलेही वाक्य निगेटिव्ह वाक्य तयार करताना ऍसिडिटी सेंटेन्सचं कुठलेही निगेटिव्ह वाक्य तुम्ही तयार करता तर सहाय्यकारी क्रियापदाला नकार लागतो. आता बघा कोण येत नाही, ह्या वाक्यामध्ये जर कोण येत नाही बोलल्यानंतर कोण असणार तृतीय पुरुषी एकवचनी, मग हू नंतर ते जे सहाय्यकारी क्रियापद येणार ते येणार डज, त्याला लागणार नॉट, डजला नॉट लागल्यानंतर काय डझंट, आणि आता क्रियापदाचं योग्य रूप येण्यासाठी कम. हू डझंट कम. लक्षात येतो तुमच्या हा प्रश्न हू डझंट कम. परंतु कोण येतो हे मी तुम्हाला समजावून सांगण्यासाठी हे तुम्हाला लिहायचं नाहीये. तुमचं लिखाणातील वाक्य असेल कोण येतो हू कम्स, तसंच कोण येत नाही म्हणजे तुम्ही हू डज कम असं म्हणायचं नाही, आता ते म्हणू शकत नाही.
शकत नाही म्हणजे काय, कोण तिथे मला तर माहित नाही, मी तर माझ्या वाचनात नाही. हु कम्स असंच आहे, कोण येत नाही. इथे मात्र तुम्हाला, इथे तुम्ही हे जे कम आहे त्या कमला एस लावून इकडे नॉट नाही येऊ शकत. तुम्हाला नॉट लिहायचा, नकार लावायचा, पण तो सहाय्यकारी क्रियापदाला लावायला लागेल. मग कोण हा तृतीय पुरुषी एकवचनी करतो. बघा किती शार्प काम आहे. तुम्हाला काय वाटतं की फक्त इंजिनिअरिंग आणि मेडिकलचाच अभ्यास कठीण आहे का? व्यवस्थित बघा बरं, हे किती शार्प काम आहे. कधी आपण तो अभ्यासच केले नाही म्हणून आपल्याला इंग्रजी येत नाही. आपल्याला वाटतं ते सोपं आहे, सोपं तसं कठीण तर काहीच नाही आहे, पण तो खोला जाऊन अभ्यास केल्याशिवाय इंग्रजीचा आपण ज्या लेवलला जाऊन अभ्यासच केलेला नाही अजून. बघा कोण म्हणजे ही. आता डब्ल्यू शब्द इथे लिहिल्यानंतर सहाय्यकारी क्रियापद येणार. डजला लागला नॉट म्हणून त्याला डझंट, आणि येण्यासाठी क्रियापद कम. हु डझंट कम. मला सांगा निगेटिव्ह वाक्याची रचना माहिती नाही तुम्हाला, तुम्ही कसं काय डझंट लिहाल? डब्ल्यूएच टाईप क्वेश्चनची रचना तुम्ही हा प्रश्न कसा लिहाल? सरळच बोलतो मी एकदम. तुम्हाला साधा वर्तमान काळ हाच प्रकार माहिती नाही, तुम्ही हे कसं काय दररोजच्या बोलण्यातील लिखाणातील काय येणार आहे तुम्हाला? म्हणजे कुठल्या दिशेने आपण जायला पाहिजे आणि आपण चाललोय कुठल्या दिशेने, कशाशी संबंध नाही. आता तुमच्याकडे करेक्ट मार्ग आहे, त्या करेक्ट मार्गावरून प्रामाणिकपणे चाला. ओके, कोण येतो? हु डज कम. हे तुम्हाला समजावून सांगण्यासाठी सांगितलं. मूळ वाक्य लिहिताना फक्त असं लिहायचं हु कम्स. ओके, पण कोण येत नाही इथे मात्र तुम्हाला ह्या कम्स मधला जो डज आहे तो घ्यावाच लागेल, आणि मग तुमचं इंग्रजी वाक्य तयार होतं. हु डझंट कम. कोण येत नाही हे लिहावंच लागेल. आणि हे डज मधला हा नॉट काढला, नॉट काढल्यानंतर बघा जर नॉट काढून टाकला आपण तर डज आणि कम परत कम्स होता. खूप सिस्टमॅटिक. अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास. कोण तुम्हाला कन्फ्युज करणार आहे? तुम्ही 100 वाक्य हे करा, पाठ करा, एक जण मराठीतून बनणार, दुसरं त्याला इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करणार, अशा तुम्हाला इंग्रजी येणार आहे का? हा खूप मोठा विनोद आहे. खोलात जा, तुम्हाला करेक्ट समजलं पाहिजे. तुम्हाला समजल्यानंतर तुम्ही स्वतःची वाक्य स्वतः तयार करा. हु डझंट कम, कोण येत नाही. तुम्हाला इकडे डजला नॉट लावावाच लागेल, कारण नकारार्थी वाक्य हे सहाय्यकारी क्रियापदाला नॉट लावल्याशिवाय होत नाही. म्हणून मी तुम्हाला अगोदर जसं काळ साधा वर्तमान काळ शिकवला, त्याची वाक्य पाहिली, खूप जरी वाक्य आपण पाहिली, जेवढी होतील तेवढी वाक्य पण पाहिली. त्यानंतर लगेच आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस शिकलो, याच्यासाठी की उद्या जाऊन जेव्हा प्रश्नार्थी वाक्य येतील तेव्हा तुम्हाला ते कळायला पाहिजे. मला जेवढं जमेल तेवढं मी खरोखर तुम्हाला सांगतो, हृदयावर हात ठेवून सांगतो, जेवढं होईल तेवढ्या प्रामाणिकपणे मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास करा, तुम्हाला इंग्रजी 100% येईल. कोण येतो? हु कम्स. कोण येत नाही? हु डझंट कम. ओके, या घरात कोण राहतो? बघा, या घरात कोण राहतो? ओके, कोण साठी डब्ल्यूएच शब्द आहे हु, WHO हु. ओके, डब्ल्यूएच शब्दानंतर येणार सहाय्यकारी क्रियापद. या घरात कोण राहतो माहित नाही आपल्याला, तर ही शीट पैकी एकच असणार, म्हणजे डज. हु डज करता तर लिहू शकत नाही आपल्याला, तो माहितच नाहीये. म्हणून किती गरजेचं बघा हे स्ट्रक्चर. मी तुम्हाला परत परत कंठारावाने सांगतोय. तोंडपाठ असू द्या तुमचं. डब्ल्यू शब्द सहाय्यकारी क्रियापद, करता क्रियापद योग्य वाक्याचा राहिलेला भाग प्रश्नचिन्ह. आता हु डज नंतर करता आपण लिहू शकत नाही, कारण तोच प्रश्नामध्ये विचारला ना कोण राहतो, आपल्याला माहित नाही, पण तो ही शीट पैकी एकच असेल. सो हु डज नंतर राहण्यासाठी क्रियापद येणार लिव्ह. या घरामध्ये इन धिस हाऊस. बघा, म्हणून हे वाक्य हु डज लिव्ह. ओके, हे डज लिव्ह असं न लिहिता इंग्लिश मध्ये हे वाक्य थेट कसं लिहितात बघा. हु डज आणि लिव्ह एकत्र झालं ना, मध्ये कर्त्याची भिंत गेली. आता डज आणि लिव्ह एकत्र आल्यानंतर त्याला लिव्हच म्हणावं लागेल. अहो साहेब, जर डज आणि लिव्ह एकत्र केल्यानंतर लिव्ह येतं, हे तुम्ही आम्हाला सांगा ना. मग कुठे लिहिलेलं कसं काही नाहीये. मग ते तसं नसल्यामुळे तो कन्फ्युजन होतात आणि मग ते पाठच करून टाकतात. पाठ केले, पाठ फक्त नियम करायचे असतात, वाक्य थोडी ना तुम्ही प्रत्येक पाठ करणार आहात. प्रत्येक वाक्य तुम्ही पाठाची वाक्य आणि कसं शक्य आहे ते? असो, हु डज आणि लिव्हला एकत्र केलं. बघा मी तुम्हाला सांगतो किती शार्प मुद्दा आहे. बघा, PhD लेवलचा अभ्यास झाला. तुम्हाला वाटतं मी परत बोलतो डॉक्टर आणि इंजिनिअरिंगचा स्टडी लोकांना वाटतं ना खूप टफ आहे वगैरे वगैरे, आहेच तो खूप क्लिष्ट आहे. पण हे जर आपण इंग्रजी जर खोलात जाऊन आपल्या इंग्रजी काय कुठलाही विषय घ्या तुम्ही, चित्रकला जरी तुम्हाला वाटत असेल ना सर, शारीरिक शिक्षण प्रत्येक विषय खोलात गेल्यानंतर खूप सूक्ष्म अभ्यास असतो. कुठलाही विषय कमजोर नाही. तेच आपल्याला चुकीचं काहीतरी सांगितलं गेल्यामुळे सगळा गोंधळ झालेला आहे. सोडून द्या त्याला, नको परत. हु डज लिव्ह बरोबर लिव्ह. हु लिव्हज इन दिस हाऊस. इन दिस हाऊस. बघा, हु लिव्हज इन दिस. आता हे लिव्हज काय? हे डज लिव्ह. बरं, हे डज लिव्ह कुठून आलं? तर तुम्हाला मग डब्ल्यूएच टाईप क्वेश्चनची रचना माहित पाहिजे. ते माहित नाही आणि तुम्ही काय बोलता, आम्हाला इंग्रजी बोललेलं कळतं आणि आम्हाला बोलता येत नाही, ऐकलेलं कळतं आणि बोलता येत नाही. अरे तुम्हाला काहीच माहित नाहीये. मी परत सांगतो तुम्हाला,
मला अजूनही मी जितका खोलत मला असं वाटतं मला अजून काहीच माहित नाही. मला A to Z मधला अजून हे पण व्यवस्थित कळाले नाही इंग्रजीचा. गेले कित्येक वर्ष झाले मी अभ्यास करतो, मला तसंच वाटतं. तुम्ही कुठल्या धुंदीमध्ये आहात? सोडून द्या सगळं ते. प्रामाणिक बना, डिक्शनरी काढा, प्रत्येक शब्दाचा अर्थ अचूक बघा. आपल्या कानावर पडणारा प्रत्येक शब्द इंग्रजीचा बरोबरच असेल असं नाही. मला बोलण्याच्या खूप गोष्टी टीका निंदा करायला मला आवडत नाही, पण आतापर्यंत ज्या काही चुकीच्या गोष्टींना फॉलो केल्यामुळे जे तुमचं नुकसान झालेलं आहे ते किमान आता तरी बंद करून टाका. स्वतःची सगळी जबाबदारी स्वतःच्या शिरावर घ्या. प्रत्येक शब्द स्वतः बघायचा डिक्शनरीमध्ये, उच्चार काय. आता गुगलमध्ये तुम्ही आरामशीर जाऊन बघू शकता. प्रोनाउन्सिएशन, कुठलाही वर्ड घ्या तुम्ही, याचा प्रोनाउन्सिएशन काय की टाईप करा, ते सांगतात इकडून लगेच हळूच आवाजामध्ये सांगतात की असं असं याचा प्रोनाउन्सिएशन असं असं आहे, उच्चार असो. या घरात कोण राहतो? हु डज लिव्ह इन दिस हाऊस. डज लिव्हला एकत्र केलं काय झालं? लिव्स. मग हे कसं आलं हे तुम्हाला कळायला पाहिजे. मला हे अभिप्रेत आहे. चला सगळं खड्ड्यात गेलं. ह्या लेक्चरमध्ये तुम्हाला एवढं जरी कळलं ना हे लिव्स कसं आलं, तरी मी असं म्हणेल की मी दिलेला वेळ सार्थकी लागला. हे लिव्स आलं कसं? डज आणि लिव्ह एकत्र केल्यानंतर आलं. पण हे एकत्र डज आणि लिव्ह का झालं तर मधला करता याच्यातला वजा झाला. आता कोण करताय? जे उत्तर आहे ते हु म्हणजे तोच करताय. म्हणून जर डज आणि लिव्ह एकत्र लिव्ह होतं तर माझं असं म्हणणं आहे, मी तुम्हाला जो फॉर्म्युला सांगतो तो फॉर्म्युला तुम्हाला पदोपदी कामाला येणार आहे. गो म्हणजे दुसरे डू प्लस गो म्हणजे गो. गोज म्हणजे डज प्लस गो म्हणजे गोज. म्हणजे आता इकडे लिव्ह म्हणजे दुसरे काय नसून ते डज प्लस लिव्ह आहे. ओके, सो ह्याचं हे तुम्हाला मी समजून सांगण्यासाठी सांगितलं. परंतु हे जे आहे हु लिव्स इन दिस हाऊस, म्हणजे तुम्ही असं रॅन्डमली अभ्यास करायचा जो प्रकार आहे ना तो बंद करून टाका. मी प्रत्येक एका छोट्या वाक्याला प्रश्न विचारलेला आतापर्यंत. होय की हे कसं काय, हे असं का आलं, हे असंच का आलं, हे तसं का नाही आलं, जर प्रश्न विचारत राहायचे आणि मग त्याचं उत्तर शोधायचं. आणि आता तर पूर्वीच्या काळासारखं नाही, आता तर गुगल असल्यामुळे गुगल इज युअर बेस्ट फ्रेंड. पाहिजे त्या प्रश्नात आणि कुठल्याही एखादं चांगलं तुम्हाला पुस्तक वाटेल त्याच्यातून. पण मी आता तुम्हाला सगळ्याचा जो सार सांगतोय तो तुमचा वेळ वाचवणार आहे. हु लिव्स इन दिस हाऊस. आय होप की तुम्हाला ह्याचा अर्थ व्यवस्थित समजलेला असेल.